मोहब्बत भाग 8. चैत्राली लिखित मोहब्बत भाग 8. हो, पण मला हे जाणून घ्यायचं आहे, हा तो खडूस तुझा कधीपासून झाला ते? वीणा तिला चिडवत बोलते. विने. तसं ती आपल्या डेस्कवरचा एक कागदाचा गोळा करत तिला फेकून मारत ओरडते. काय चाललं आहे मिस आरोही आणि कॉन्स्टेबल वीणा? हे पोलीस चौकी आहे ना, की तुमचं घर किंवा धर्मशाळा? तोच एक आवाज घुमतो. तसे दोघी तशाच शांत उभ्या राहतात. अर्थात तो आवाज सावंत सरांचाच असतो. आता काय अशाच उभ्या राहणार आहात, माझं तोंड बघत, की कामही करणार आहेत? ते परत ओरडून बोलतात. सॉरी सर. तसं त्या म्हणत आपल्या जागेवर बसतात, पण दोघी एकमेकींकडे पाहत असतात. वीणा तिला सरांवरून चिडवत असते तरीही, आणि शांत बसना असं डोळ्यांनी खुणावत असते आरोही. काय चाललंय कॉन्स्टेबल वीणा? तुम्हाला एक काम दिलं होतं 2 दिवसापूर्वी, ते झालं आहे का? सरांचं अजूनही लक्ष असल्याने ते बोलतात. तसं ती मानेनच हो म्हणते. ओके, मग ती फाईल कोण देणार मला? ते अजूनही रागात. ते सर मी. वीणा पुढे काही बोलणार तोच. वीणा, तुम्ही राहू द्या आता. मिस आरोही, ती फाईल घेऊन पुढच्या 2 मिनिटात माझ्या केबिनमध्ये हजर व्हा, आणि ते सर्व रिपोर्ट तुम्ही मला एक्सप्लेन करायचे आहेत. सर थोडे आता बोलताना नॉर्मल झाले होते तिच्याशी. ओके सर. दोघी एकसाथ बोलतात. तसं सरही आता निघून जातात. सॉरी आरारू, तुला माझ्यामुळे. वीणा आपल्या टेबलावरची फाईल तिला देत बोलते. इट्स ओके डिअर. हे काही नवीन थोडीच आहे मला, म्हणत ती फाईल चाळायला लागते. उगीच ओझरती, आणि परत तिच्याकडे पाहते तर ती तोंड पाडून कानाला हात धरून असते. तिला वाटतं आरू अजूनही तिच्यावर रागावली आहे. हे इट्स ओके, मी ऑलरेडी म्हणाले आहे. ती तिचे कानावरचे हात खाली करत म्हणते. इतकं काही झालं नाही की तू कान पकडायला, ती हसून म्हणते. म्हणजे तू माझ्यावर चिडली नव्हतीस आत्ता? विनू भुवया जुळून. नाही, मी का चिडू तुझ्यावर, पागल कुठली, ती तिच्या कपाळावर टिचकी मारून हसून म्हणते. बरं, चल मी जाते आता, नाहीतर तो आगीचा बोंब उसळेल माझ्यावर. आरोही हातातली फाईल नीट करत मनात एक खुश करत बोलते. हो बाई, ऑल द बेस्ट, म्हणत विनूही तिला आत जायला सांगते. मे आय कम इन सर? ती केबिनच्या दारात उभी राहून विचारते. दार बंद होतं. सर आतमध्ये आल्या परत एका फाईलमध्ये डोकं खुपसून होते. तिचा आवाज ऐकू येताच त्यांनी हातातील घड्याळाकडे पाहिले आणि नकळत गालावर हसू उमटले. या मिस आरोही, ते बोलतात तशी ती लगबगीने आत येते. मिस आरोही, मी जाताना तुम्हाला काय सांगितलं होतं? कधी यायचं केबिनला? ते विचारतात. जरा रागातच पाहत होते. ते सर 2 मिनिटांनी. ती खाली मान घालूनच उत्तर देते. हो ना, आणि मला वाटतं तुमच्या मोबाईल आणि हो ना, आणि मला वाटतं तुमच्याकडे मोबाईल आणि रिसवॉचही असावं. तिच्या दुसऱ्या हातातील मोबाईल आणि मनगटातील हाताकडे डोळ्यांनीच खुणावत ते बोलतात. हो सर. तीही आपल्या त्या हाताकडे पाहत म्हणते. तिला तर हेच कळत नव्हतं की आता ते इतक्या का रागात आहेत, कारण ती वेळेत आली होती. मग ते शोला म्हणून आहेत, की कधी कधी यूजही करता? नाहीतर माझं ऐकायचं ती नाही. सिनियर आहेत, आज उद्या हेही निघून जातील, असं काही आहे? प्लीज टेल मी. सर तिच्याकडे नजर रोखून बोलत होते. सॉरी सर. तिला काय बोलावे तेच कळेना, त्यामुळे फक्त सॉरी बोलून मान खाली घालते. 30 सेकंद लवकर आलात. आता या सॉरीचं मी काय लोणचं घालायचं आहे का? आणि मला माहीत आहे काही ती फाईल त्या 2 मिनिटात तुम्ही चाळली नसणार, पण या कॉन्स्टेबल वीणाबरोबर मात्र टिवल्या बावल्या जरूर केल्या असतील. न्यू जॉईनी झालो आहोत, तर जॉबवर गंभीर असावं असं काहीच नाही. तो तिला रागवत होता आणि ती मुकाट्याने सर्व ऐकत होती. असं कधी होईल का? खडूस अकडू, तुम इडियट हो, तुम गधे हो, तुम्हें नॉलेज नहीं है,
अशा परिस्थितीतही ती मनामध्ये त्याला शिव्यांची लाखोली वाहत गाणं गुणगुणत होती. आता असंच उभं राहण्यापेक्षा माझ्या प्रश्नांची उत्तर द्या, ते आवाज चढवत म्हणतो. तशी ती एक नजर वर करून पाहते. मनातील सर्व गाणी तिथे स्टॉप होतात. सांगा, आता काल आणि आज या 2 दिवसात किती गुन्ह्याची नोंद झाली आहे आपल्याकडे? ते म्हणतात. हा कसला प्रश्न आहे? या फाईलमध्ये तर 4 दिवसापूर्वीची नोंद होती. ती स्वतःच्याच मनाशी बोलत गोंधळून जाते. पण नंतर तिला काहीतरी आठवतं आणि आत्मविश्वासही तिचा परत येतो. ते काल आणि आज या 2 दिवसात छोटे मोठे मिळून 8-9 केसेस आल्या आहेत. ती थोडंसं कॉन्फिडन्स आणून बोलते. 8 की 9? ते भुवई उंचावत. 9 सर. तीही परत कॉन्फिडन्समध्ये. गुड. लक्ष आहे म्हणजे आपल्या बोर्डवर. त्यांच्या चेहऱ्यावर एक नकळत स्माईल येते, पण फक्त काही सेकंदासाठी. नंतर परत त्यांचा चेहरा कठोर होतो. पण नेमकी ती स्माईल आरोही पाहते. एकाच गालावर पडलेली खळी अतिशय दुर्लभ योगायोगाने आज तिला दिसली होती. तिलाही छान वाटतं. सर, सर. तोच एक शिपाई आत येतो, केबिनचं दार नॉक करत. बाहेरही गोंधळ चालू होता. काय रे माने, बाहेर कसला गोंधळ चालू आहे? ते पटकन उठून विचारतात. आपल्या हद्दीतील काही बायका आल्या आहेत. खूप लागलं आहे त्यांना आणि त्या आमची तक्रार नोंदवून घ्या म्हणत आहेत. माने घाईघाईत म्हणत होता. असं? बरं, चल बघू. मिस आरोही? सर आरोहीला नजरेनंच बाहेर चला सांगत होते. गरज आहे तुमची म्हणून. येस सर. जो इशारा तिला समजला होता, तीही मागोमाग त्याच्या बाहेर पडते. काय चाललंय? काय एवढा गोंधळ चालू आहे? ते आता त्या बायकांच्या इथे येत बोलतात. सर्व बायका एका शिपाईला आमची तक्रार नोंदवून घ्या म्हणून हट्ट करत होता. पण शिपाई मामा बहुतेक ते ऐकत नव्हते. त्या बायकांना बरंच लागलं होतं. कुणाचं डोकं फुटलं होतं तर कुणाचं तोंड. सरांचा आवाज आला तसा त्या शिपाईसकट सगळेच उठून उभा राहून जय हिंद सर म्हणत त्याला सॅल्यूट ठोकतात. आरोहीसुद्धा विनाजवळ जाऊन उभी राहते. सर, सर प्लीज आमची तक्रार नोंदवून घ्या. त्या सर्वांची अशी रिॲक्शन पाहून त्या बायकांमधील एक बाई आता पुढे येत त्यांच्या पायाला धरत म्हणते. बहुतेक ती लीडर होती. सगळेच नुसते बघत होते. सरांनाही हे अपेक्षित नसल्याने ते ऑकवर्ड वाटत होतं. ओ बाई, उठा उठा. तोच आरोही पुढे सरकते. तिला न जाणे क्यू पण त्या बाईचं वागणं आवडत नाही. मनात रागही आला होता त्या बाईच्या वागण्यानं. ती त्या बाईच्या हाताच्या दंडाला धरूनच उठवत दात ओठ खात बोलते, जे नक्कीच सावंत सरांनी पाहिलं होतं. मनाला थंडावा देऊन गेलं होतं त्यांच्याही नकळत. मिस आरोही? ते तिच्याकडे डोळे मोठे करून म्हणतात. हां, पण ते फक्त तिलाच कळालं होतं. मिस आरोही, त्यांची काही तक्रार असेल ती नोंदवून घ्या आधी, मग पाहूयात आपण. ते तिला परत कठोर चेहरा करून बोलतात. हो सर. तशी तीही मान हलवते आणि सर आत निघून जातात. बोला, काय प्रकार आहे आपल्या सर्वांची? बोला, काय तक्रार आहे आपल्या सर्वांची? आणि एवढं कसं काय लागलं आहे? ती आपल्या टेबलवर जाऊन बसत बोलते. आता बोलण्यात एक धीरगंभीर आवाज होता. जबाबदारीची जाणीव होती. तशी तीही लीडर बाई तिला त्यांच्यासोबत जे काय झालं आणि कुणी केलं ते खुर्चीवर बसून सांगते. या सर्व बायका एका कन्स्ट्रक्शनच्या इथे कामाला होत्या आणि तिथल्याच एका मजुमदाराने त्यांच्यावर असा अन्याय केला होता. ती बाई सर्व सांगत होती आणि आरोहीसुद्धा नोंद करून घेत होती. मिस आरोही, काय झालं? कुणाविरुद्ध केस आहे? त्या बायकांना आश्वासक करून ती काहीतरी विचार करतच होती की सावंत सर आले. सर, ते आपल्या इलाक्यामधीलच एका मजुमदाराची केस आहे. ती उठून त्याला सलाम करतच बोलते. ओके, तुम्ही तिथे जाऊन सध्या चौकशी करा. सोबत कॉन्स्टेबल वीणा मॅडम आणि साळुंखे हवालदारांनाही घ्या. त्यांनी फरमान काढलं. आणि सर, बातमी खरी असेल तर? ती एका वेगळ्याच टोनमध्ये बोलते. ते आपण खरं खोटं नंतर पाहू. आधी त्या जागी भेट देऊन या. ते तिला एक कटाक्ष टाकत बोलतात. तशी ती हो म्हणते आणि वीणा व साळुंखेंनाही जायची तयारी करायला सांगते.
ओ परांजपे मॅडम, कशाला या 12 भानगडीत पडतात? ते तिघे जाणार तसं मागून आवाज येतो म्हणून ते तिघे मागे वळून पाहतात तर एक सब इन्स्पेक्टरच, पण तिचा वरिष्ठ अधिकारी मस्त टेबलवर दोन्ही पाय ठेवून खुर्चीत रेलून तोंडात सिगारेट पकडून तिच्याकडेच पाहत बोलत होता. ती जॉईन होऊन अजून 4-5 दिवसही झाले नसल्याने तिची यांच्याशी जास्त ओळख नव्हती. हे कोण म्हणायचं? त्यामुळे तिने एक नजर त्या पोलिसाकडे टाकतच साळुंखे हवालदारांना विचारलं. साळुंखे सर तिला सिनियर. मॅडम, ते आपले सर. इतका शांत पाहत उभे असलेले साळुंखे आवंडा गिळून कसं तरी बोलत असतात. साळुंखे, ओळख नाही करून देणार का आपल्या मॅडमला आमची? तोच एक पोलीस स्टाईलमध्ये उठत त्यांच्याजवळ येत तिच्या गालावरून आपले ते राकट बोट फिरवत म्हणतो, जे ती लगेच झिडकारते, पण तसा त्याला अजूनच चेव येतो. ते सर ते देतच होतो. आणि त्याचा हा नालायकपणा मनात राग घेऊनही साळुंखेची बोबडी वळली होती. कारण हा आहे आपल्या कथेचा मेन खलनायक. लक्षात ठेवा हा, पुढे कधीही येऊ शकतो ह्याचा उल्लेख. तर हा आहे खलनायक विश्वजित भोसले, स्टोरीतला महाखलनायक. पाहू कसं ते. आता त्याची इंट्रोज खूप आहे. इट्स ओके साळुंखे, कामं असतील तुम्हाला म्हणून विचारला असाल. मी देतो ना माझी ओळख करून. ते घाबरलेल्या साळुंखेंच्या खांद्यावर हात दाबत बोलतात. तर मिस परांजपे, आणि तुम्हीही नवीन वाटता कॉन्स्टेबल वीणा मॅडम. तो त्या दोघींच्या मध्ये उभा राहत बोलतो. त्या जरी ओळखत नव्हत्या त्याला, तरी त्याला मात्र ही दोघींची चांगलीच ओळख होती असं एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून कळत होतं. तर मी आहे तुमचा सिनियर विश्वा सर. गेट इट? तो आरोहीच्याही नकळत तिच्या कमरेवर अलगद आपली बोटं फिरवतो. तिला तर 2 सेकंद कळत नाही की आत्ता तिच्याबरोबर काय झालं ते, पण ती दुसऱ्या क्षणाला जेव्हा पाहते त्याच्याकडे, तर तो ओठ तिरपे करून तिलाच पाहत स्माईल करत असतो. त्यामुळे तिला आणखीनच घृणा निर्माण होते. हे काय चाललंय विश्वास सर? तोच सावंत सर बाहेर येतात, ज्यांनी नेमकं तिला तसा स्पर्श करताना पाहिलं होतं. जय हिंद सर. तोच सगळे सावंत सरांना पाहून सॅल्यूट करतात. हां, जय हिंद. विश्वास सर, तुम्ही केबिनमध्ये या. आणि मिस आरोही, तुम्हाला जायचं नाही का तुमच्या कामावर? ते थोडं रागातच बोलतं. येस सर म्हणत ती आणि विना व साळुंखे निघून जातात. तर विश्वास सरही जाणाऱ्या आरोहीला वाईट नजरेनं पाहतो आणि हसतच सावंत सरांच्या केबिनमध्ये जातो. काय मित्रा, आल्या आल्या मला काय फासावर लटकवणार का? आत येताच विश्वा बेचैन होऊन फिरत असलेल्या सावंत सरांना बोलतो आणि त्याची बेचैनी पाहून शिट्टी वाजवतच विश्वा आत येत म्हणतो, विश्वा, किती वेळा तुला सांगितलं आहे, या चौकीत आल्यावर ना तू माझा मित्र आहेस ना मी तुझा. तसं रागात पाहतच सावंत सर त्याला बोलतो, ओ कूल सावंत, इतकंही चिडायला काय झालं? एक तर मी इतक्या दिवसांनी आलोय, मरणदारातून फिरवून परत आलोय, आणि तू माझं स्वागत करण्याऐवजी माझाच क्लास घेतो. इट्स नॉट फेअर डार्लिंग. तो टाईट हक करत म्हणतो. विश्वा, दूर हो. आधीच पिऊन आलाय आणि त्यात काय नाही ते उद्योग करत आहेस. ते मात्र त्याला दूर लोटतात. तू मगाशी काय करत होतास? हे बघ, मी तुला क्लिअर सांगतोय, तू जे काय बाहेर करत होतास ते मी डोळ्यांनी पाहिलं आहे. सो खोटं बोलायचा कसलाही प्रयत्न करू नकोस. तुला मी शेवटचं सांगतोय, ती मुलगी खरंच चांगली आहे, उगीच त्रास देऊ नको. ते जरा धमकावण्याच्या सुरुवातच बोलतात. मिस आरोही, म्हणजे परांजपे मॅडम, जे आत्ताच जॉईन झाल्यात त्या? काय बरं आहे असं? तो बेफिक्रीनं बोलतो. हे बघ विश्वा, मला वाद नको. ती मुलगी खरंच चांगली आहे, मला उगी अजून भडकायला लावू नकोस. मी इतर वेळी तुझ्या कुठल्याही गोष्टीत नाक खुपसत नाही, पण यावेळी मला चालणार नाही. ते जास्त खोलात न जाता स्पष्ट बोलतात आणि त्याच रागात निघूनही जातात. विश्वा मात्र क्रूर हास्य करतो जेव्हा त्याला समजतं की इथे कसली तरी डाळ शिजत आहे. इकडे आरोही व तिची टीम तिथे त्या कन्स्ट्रक्शन साईटला भेट देतात. तर तिच्या समोरच तो मुजुमदार एका स्त्रीला बेल्टने मारत असतो. तसं आरोहीने तिथे जाऊन त्या बाईला या अमानुष छळांपासून वाचवते आणि त्या मुजुमदाराला वॉर्न करते, सध्या तरी, कारण सरांनी काही ॲक्शन घ्यायची नाही असं जे सांगितलं होतं. काय हाल हवाल?
ते परत चौकीवर येतात. सर तिला केबिनमध्ये बोलावून विचारतात. तसं ती जे काही घडलं ते सर्व सांगते. मग काय विचार करत आहात की पंचांगमध्ये वाट पाहत आहात? सर बोलतात. तसं तिला कळून चुकतं की त्यांना काय म्हणायचं आहे ते, आणि ती तडक त्या मुजुमदाराला अटक करते. इतकं सोपं वाटलं का मी सारोई तुम्हाला? त्या मुजुमदाराला पकडून तुम्ही कुठलाही मोठा तीर मारला नाही, तर गळ्यात स्वतःच्या हाताने फासा तयार करून घेतला आहे. तिचं कौतुक करण्याऐवजी विश्वा तिला खिजवत म्हणाला. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला सर? मी त्याला तसंच सोडून द्यायचं होतं का? माहिती आहे का, तो एका गुंड प्रवृत्तीचा होता. कितीतरी हाफ मर्डर केस त्याच्यावर होत्या. तीही रागात त्याला उत्तर देते. हो ना, मग तरी तो बिंदास फिरत होता. म्हणजेच कुणाचा तरी वरद हस्त असेल ना त्याच्यावर, तेही बेफिकीरपणे. हा मग असू दे ना. मी काय भिणारी वाटली का? अगदी मुख्यमंत्र्याचा असो त्याच्यावर वरद हस्त नाही. त्याला जन्माची अक्कल घडवली तर पहा, ती रागात बोलते. जरा सबुरीनं मी सारोई. आपल्या इलाक्याच्या कुख्यात डॉन बॅटमन माहीत नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही असे बोलत आहात. विश्वा आपला काळा गॉगल काढून मस्त स्टाईलमध्ये त्यावर फुंकर मारत बोलतो. माहिती आहे मला, पण सर तुम्ही माझी काळजी करू नका. यापुढे ना तो राहील ना त्याची गांडुळे. ती त्याला फटकारत बोलून निघून जाते. या मिशनलाही 15 दिवस होऊन गेले होते. तसंही तिला जॉईन होऊन आता 20 दिवस तर आरामात गेले होते. सावंत सरांना तिचा बेडरपणा दिवसेंदिवस आवडत होता. मैत्री आता त्यांची तिच्याबरोबर छान झाली होती. पण पुढचं पाऊल टाकायला मात्र सरही अजून कचरत होते आणि तिचा अट्टहास की पहिले सरांनीच बोलावं, म्हणून तीही सध्या फ्रेंडशिप टॅगवरच भागवून घेत होती. कितीही इच्छा असली तरी. आजू आणि तिचं बॉन्ड तर जगावेगळं नातं आणि आजोबांचं नातं होतं. आजू आणि तिचं बॉन्ड तर जगावेगळं नात आणि आजोबांचं नातं होतं. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक एक दिवस, काळा दिवस येतो तिच्या आयुष्यात आणि तिची लाईफ एकदम 360 अँगलने फिरते. 15 दिवसानंतरचा एक दिवस. तू इथे काय करतोय? आणि तुला इथला पत्ता कोणी दिला? आरोहीचे आजोबा एका वाड्यात उभे होते. समोरच्या व्यक्तीला पाहून ते चक्रावून गेले होते. पण समोरच्या व्यक्तीला त्याचा काडीचाही फरक पडत नव्हता. ते छिदमी नजरेनं हसत होते. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.